संदर्भात आज दुपारी 3:30 वाजता पत्रकार परिषद आहे, निवडणूक आयोगाकडे सांगितलेलं गेलं. सगळेच प्रतीक्षा करत होते की निवडणूक आयोगाला कधी मुहूर्त मिळतोय महाराष्ट्रातल्या आणि झारखंडच्या निवडणुकांची घोषणा करण्यासाठी. आज 3:30 वाजता निवडणूक आयोगानं पत्रकार परिषदेची घोषणा केलेली आहे. याचा अर्थ असा आहे की दिल्लीतून निवडणूक आयोग महाराष्ट्रातल्या आणि झारखंडच्या निवडणुकांची घोषणा करेल. तारखांसंदर्भात आम्ही सुद्धा प्रतीक्षेत आहोत. निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्यातल्या निवडणुका निष्पक्षपणे घ्याव्यात, दबावाखाली निवडणुका घेऊ नयेत, सत्ताधाऱ्यांचे जे विरोधक आहेत त्यांना अकारण छळू नये, त्रास देऊ नये. ज्या पद्धतीनं पैशाचा, महाराष्ट्रात खास करून पैशाचा आणि यंत्रणेचा दुरुपयोग निवडणुकीत केला जातो, तो रोखण्यासाठी निवडणूक आयोगानं जागरूक राहायला हवं, ही आमची माफक अपेक्षा आहे. कारण मी गेल्या काही दिवसापासून पाहतो आहे, निवडणूक आयोगाच्या तारखा जाहीर होतील आज उद्याकडे आणि आचारसंहिता लागेल. त्याच्यामुळे या राज्यातले काही सत्ताधारी पक्ष हे आपापल्या उमेदवारांकडे पूर्णपणे पैशाचं वाटप त्यांनी काल केलेलं आहे. काल रात्रीपर्यंत साधारण प्रत्येक मतदारसंघात उमेदवाराकडे 10 ते 15 कोटी रुपये पोचल्याची माझी माहिती आहे. कारण आज घोषणा होईल निवडणुकीची, आचारसंहिता लागेल, याची पक्की खबर आधी सत्ताधाऱ्यांना असते आणि त्याच्यामुळे पैशाचं वाटप फर्स्ट फेज पहिला हप्ता 10 ते 15 कोटी ॲव्हरेज हे काल रात्रीपर्यंत महाराष्ट्रातल्या बहुतेक सर्व मतदारसंघामध्ये पूर्ण झालेलं आहे. ही माहिती मी निवडणूक आयोगाला देत आहे. त्याचं काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. किंबहुना हे सगळं वाटप पूर्ण झाल्याची माहिती आल्यावरच निवडणुकांची घोषणा होते आहे का, अशी माझ्या मनात शंका आहे. पण ठीक आहे, आम्ही पाहू. तुम्ही पत्र लिहिणार का? तुम्ही जे ऑनलाईन बोललाय त्याला आम्ही पत्र लिहून काही फायदा होईल का? आम्ही लोकांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. पत्र लिहून जर फायदा झाला असता तर गेल्या काही वर्षामध्ये अनेक विषयांवरती आम्ही पत्र लिहिली. खास करून मुंबईमध्ये आमच्या अमोल कीर्तिकारांचा पराभव ज्या पद्धतीनं घडवला 48 मतांनी, निवडणूक आयोग काय करत आहे? निवडणूक अधिकाऱ्यांनीच हा पराभव घडवण्यात जी मदत केली सत्ताधाऱ्यांना, या संदर्भात आम्ही बरीच पत्रं लिहिली, कोर्टात गेलो. उत्तर प्रदेशसारख्या राज्यामध्ये अशा काही घटना घडलेल्या आहेत. वारेमाप पैशाचं वाटप लोकसभेत कसं झालं या संदर्भातले पुरावे दिले आम्ही. मुख्यमंत्री त्यांच्या हेलिकॉप्टरमधून नाशिकमध्ये पैशाच्या बॅगा कशाप्रकारे उतरवत होते याचं व्हिडिओ फुटेज दिलं. व्हिडिओ फुटेज दिलं आहे, मी स्वतः व्हिडिओ फुटेज दिलेलं आहे निवडणूक आयोगाकडे. तरी त्याच्यावरती कारवाई होत नाही. त्यामुळे आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत हे विषय पोचावेत आणि निवडणूक आयोगानं आपल्या कानाचे पडदे स्वच्छ करून ऐकावेत, एवढीच आमची अपेक्षा आहे. पोस्टल मताच्या बाबतीत जो गोंधळ झाला लोकसभा निवडणुकीत, पोस्टल मतांच्या बाबतीत तो हरियाणात सुद्धा झालेला आहे. पोस्टल मतांच्या बाबतीत जे घोटाळे केले जातात वारंवार, विशेषतः भारतीय जनता पक्षाचे ते एक स्ट्रॅटेजी आहे की पोस्टल मतांमध्येच घोटाळे करून कमी फरकानं ज्या निवडणुका होतात, जय विजय होतात, तिथे पोस्टल मतांचा घोटाळा करून तिथे आपल्याला हवे तसे निकाल घ्यायचे. या संदर्भात सुद्धा आता हरियाणाच्या बाबतीत, त्याच्या आधी मध्य प्रदेश, राजस्थान या निकालानंतर अनेक प्रमुख पक्षांनी निवडणूक आयोगाला कळवलेलं आहे. किती टप्प्यात निवडणूक तुम्हाला अपेक्षित? मला असं वाटतं की सध्या नरेंद्र मोदी हे मोकळेच आहेत. त्यांचं परदेशात वगैरे फिरून झालेलं आहे लोकसभा निवडणुकीनंतर. आणि महाराष्ट्रामध्ये काय फार लॉ अँड ऑर्डरच्या अडचणी निवडणुकीत आल्या तरीसुद्धा
महाराष्ट्रातल्या निवडणुका एका टप्प्यात व्हायला हरकत नाही, अजिबात हरकत नाही. कारण मी मगाशीच म्हणालो की सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या सहकार्यानं चर्चेतूनच तारखा ठरलेल्या आहेत आणि सत्ताधाऱ्यांना जिथे जिथे पैसे पोचवायचे आहेत तिथे पैसे पोचलेले आहेत. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांपैकी 7 आमदारांच्या लिस्टला राज्यपालांनी मंजुरी दिलेली आहे. आज 12 वाजता त्यांची शपथ घेतली आहे. अत्यंत घटनाबाह्य असं हे कृत्य आहे. हे सरकार घटनाबाह्य आहे असं मी म्हणतो आणि या संदर्भातली याचिका आणि त्याच्यावरचा निकाल प्रलंबित आहे. 7 ऑक्टोबरला दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर क्लोज फॉर जजमेंट, क्लोज फॉर ऑर्डर अशा प्रकारे एक निर्णय कोर्टानं दिलेला. अद्याप निकाल यायचा आहे आणि तो निकाल प्रलंबित असताना निवडणुकीच्या आधी, हे निवडणूक आयोगानं लक्षात घेतलं पाहिजे, निवडणुकीच्या आधी आज 24 तास आधी घाईघाईनं विविध जाती धर्माच्या आमदारांना म्हणजे सदस्यांना तुम्ही घाईघाईनं शपथ देताय. हे घटनाबाह्य अनकॉन्स्टिट्युशनल काम या सरकारनं केंद्र सरकारच्या मदतीनं राज्यपालांना हाताशी धरून केलेलं आहे. आम्ही जेव्हा आमची यादी पाठवली 3 वर्षापूर्वी तेव्हा राज्यपालांच्या आमच्या यादीवरती आक्षेप होते. कॅबिनेटने घेतलेला निर्णय होता, राज्यपालांचा आक्षेप होता प्रत्येक सदस्यावर, त्यातल्या कोणावरती काही गुन्हे आहेत का, कोणी राजकीय पक्षाशी संबंधित लोक आहेत का, वगैरे वगैरे वगैरे. मग आता जी नावं आलेली आहेत त्याच्यातील बहुसंख्य लोक हे राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत, सदस्य आहेत, सत्ताधारी पक्षाचे. म्हणजे आमच्या महाविकास आघाडीतल्या सरकारनं पाठवलेल्या यादीला एक न्याय आणि आता राजकीय स्वार्थासाठी ही यादी आता पाठवलेली आहे त्यांना दुसरा न्याय. हे घटनेच्या नुसार चाललेलं तुम्ही एका बाजूला देवेंद्र फडणवीस घरघर संविधान अशा गर्जना करतायत, जाहिराती करतायत, उपक्रम राबवत आहेत, पण तुमचा राज्यातलं प्रत्येक कृत्य हे संविधानाच्या विरोधामध्ये आहे. 7 आमदारांची पाठवलेली यादी पूर्णपणे संविधानाच्या विरुद्ध आहे, घटनाबाह्य आहे. मुळात पहिली यादी जी माननीय उद्धव ठाकरे यांच्या सरकारनं पाठवली होती त्या यादीवरचा निर्णय कोर्टामध्ये प्रलंबित आहे. दोन्ही बाजूचा युक्तिवाद संपल्यावर कोर्टाला निकाल द्यायचा आहे आणि अशा परिस्थितीत आज निवडणुकीची घोषणा 3:30 वाजता होत असताना तुम्ही आज ती यादी मंजूर करतात राज्यपाल आणि त्यांना घाईघाईने शपथ दिली जाते. सगळे राजकीय लोक आहेत, आमची राजकीय नावं तुम्ही रोखलीत, ही का नाही रोखली? अशामुळे मोदी, अमित शहा, मिंधे, फडणवीस हे किती घटनाबाह्य बेकायदेशीर पद्धतीने देशात राज्य करतायत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. कोर्टात जाणार आहात का या सगळ्यांनी? प्रकरण कोर्टात आहेच ना, नाही पण पुन्हा कोर्टात जाणार जाऊ ना. कोर्टामध्ये आम्ही मेन्शन करू आज. सुनील मोदी बरं काय, जे आमचे मुख्य याचिकाकर्ते आहेत या सगळ्या प्रकरणात, माझं त्यांच्याशी मोदींशी सकाळी चर्चा झाली या विषयावर. त्यांनाही धक्का बसला. संपूर्ण प्रकरण किंवा खटला ते सांभाळतायत. त्यांनी मला सांगितलं की पूर्णपणे चुकीचं घटनाबाह्य आहे. याचा अर्थ असा आहे एकतर की न्यायालयावर दबाव आहे की आमच्या बाजूने निर्णय द्या आणि हे माहीत असल्यामुळे निर्णय आमच्या बाजूनेच होतो आहे. त्यांनी आपली नावं पाठवून राज्यपालांना हस्तक्षेप हाताशी धरून आज ते शपथ घेत आहेत. राज्यपाल घटनाबाह्य काम करतात. लक्षात घ्या, पहिली यादी प्रलंबित असताना दुसऱ्या यादीला तुम्ही कशी मान्यता देता? शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणावरती आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी अपेक्षित काही होणार नाही. निवडणुकांची घोषणा झाली हो, निवडणुकांची घोषणा झाली तरी सरन्यायाधीश हातोडा वाजवत बसलेल्या टेबलावर त्यांच्या आमच्या नावानं. न्यायालय आमच्यासाठी, जनतेसाठी काम करत नाहीत, न्यायासाठी आणि संविधानासाठी काम करत नाहीत. हे संविधानाच्या चौकीदारांनीच जवळजवळ खतम करण्याचा विडा उचललेला आहे. ठीक है, हो गया, चलिए. ओके सर, थँक्यू. सर 1 मिनिट सर, हिंदीमध्ये सॉरी मला द्या, मी घेते. सगळे घेता, चलिए बोलिए. रोल
बोलिए सर, आज इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया 3:30 बजे प्रेस कॉन्फ्रेंस लेकर झारखंड और महाराष्ट्र इलेक्शन डेट्स अनाउंस कर रहे हैं। आप क्या एक्सपेक्ट कर रहे हो, कितने फेजेस में चुनाव होंगे? इलेक्शन कमीशन आज 3:30 बजे पत्रकार परिषद प्रेस कॉन्फ्रेंस लेकर आप बोल रहे हैं कि चुनाव की घोषणा करें। डेट्स में अब ये चुनाव आयोग के बारे में कौन क्या अंदाज लगा सकता है? बीजेपी वाले और हमारे महाराष्ट्र के सत्ताधारी कल से बोल रहे हैं आज चुनाव का घोषणा होगी, उसका मतलब चुनाव आयोग का और उनका चर्चा चल रहा है। हमसे नहीं चर्चा, हम भी विरोधी है, हम भी लोकतंत्र में हमारी एक महत्व है विरोधी पार्टी, हमसे चर्चा नहीं करेंगे। लेकिन कल रात तक महाराष्ट्र में लगभग सभी चुनाव क्षेत्र में पूरी तरह से पैसों का डिस्ट्रीब्यूशन पूरा हो गया है सत्ताधारी पार्टी की तरफ से, तो आज घोषणा होनी चाहिए ना। काम पूरा किया तमाम। मेरे हिसाब से हर विधानसभा क्षेत्र में ये जो मुख्यमंत्री और उनके जो साथी है 10-10, 15-15 करोड़ का भुगतान किया अपने लोगों को। आज आचार संहिता लगेगी तो थोड़ा टाइट हो जाएगा, उससे पहले पैसा का पूरा खेल कर दिया है। पहला फर्स्ट इंस्टॉलमेंट 10-15 करोड़ का दे दिया है, तो अभी आज चुनाव आयोग अपनी घोषणा कर देगी क्योंकि काम हो गया है ना उधर सब जगह पे। लेकिन मैं चुनाव आयोग से फिर एक बार अपेक्षा करूंगा कि महाराष्ट्र जैसा बड़ा स्टेट है, बहुत बड़ी परंपरा है, अच्छे प्रशासन की जो लोकसभा में हुआ है वो दोहराइए मत। विधानसभा लोकसभा में प्रशासन पूरी तरह से दबाव में रहा, बहुत से जगह पर गलत तरीके से वोट का काउंटिंग हो गया। मुंबई जैसे शहर में भी एक सीट हमारी जो 40 वोटों से हमको हराया गया, उसमें प्रशासन का हस्तक्षेप रहा। देश में बहुत जगह पर ये हुआ है, पोस्टल बैलेट में घोटाले हुए हैं, काउंटिंग में हरियाणा भी हो गया है। तो अब ये बात अगर आप कर सकते हो, रोक सकते हो तो रोकिए, नहीं तो हम क्या कर सकते हैं? हम तो लढेंगे। काल काँग्रेस हायकमांडला काही नेत्यांना बोलून घेतलेलं होतं आणि बैठक एक झाली राजधानी दिल्लीमध्ये। हिंदी हो गया आपका पूरा? नहीं सर, ये जो इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया को आप जो बता रहे हो कि पैसों की हेराफेरी हुई है, उसको लेकर कोई पैसों की हेराफेरी नहीं बोलूंगा मैं। पैसों का डिस्ट्रीब्यूशन कल रात 12 बजे 1 बजे तक पूरा हो गया पूरे महाराष्ट्र में। किसने किया? कौन करेगा? सरकार किसकी है? पैसे का खेल महाराष्ट्र में, खोखे का खेल कौन कर रहे हैं? हम कर रहे हैं। और सब ये पूरा होने के बाद आज चुनाव की घोषणा हो रही है, मिली भगत है सब। तो कमिश्नर, इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया को लेटर लिखोगे? क्या लेटर लिख के क्या करेंगे? उसके पहले हम इतने लेटर लिखे हैं चुनाव आयोग को। हाँ, महाराष्ट्र में लोकसभा में क्या हो रहा था, क्या हो रहा है, उत्तर प्रदेश में क्या हो गया, अब हरियाणा में क्या हो गया, लेटर लिख लिख के लोग थक गए हैं। लड़ना है, संघर्ष करना है, लोगों के सामने बातें लाना है। सर, टोलमाफीचा निर्णय घेण्यात आलेला आहे सर। आता बोला, आपला काय प्रश्न? काल जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये महाविकास आघाडीसाठी लढा, मुख्यमंत्री पदासाठी लढू नका असे निर्देश दिले आहेत। त्याचबरोबर मेरिटवरच जागा वाटप केलं जाईल असं देखील काँग्रेस हायकमांड। आज घोषणा होती पण जागा वाटप अद्यापपर्यंत तुमचं जाहीर झालेलं नाही, ते कधी होईल? जाहीर होईल, आज निवडणुका होऊन जाऊ द्या। उद्या सकाळपासून आम्ही परत उरलेला बघा 200 पेक्षा जास्त जागांवरती आमचं एकमत झालेलं आहे। महाराष्ट्रात 288 जागा आहेत आणि 210च्या आसपास जागांवरती काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं पूर्णपणे एकमत झाल्यावरती काय राहिलेल्या जागा आहेत त्याच्यावरती आम्ही साधारण उद्याच्या दिवसात निर्णय घेऊन मोकळे होऊ। आणि काँग्रेस पक्षाच्या हायकमांडने हे सांगितलेलं आहे, असं आपण म्हणताय की महाविकास आघाडीसाठी लढा किंवा सत्ता आणण्यासाठी लढा, मुख्यमंत्री पदासाठी लढू नका। एक चांगली भूमिका दिल्लीतल्या काँग्रेस पक्षाने घेतली, त्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो। पण तुमची भूमिका बदललेली आहे, कारण तुम्ही आग्रही होता की मुख्यमंत्री पदाचा चेहरा। नाही, आम्ही असं म्हणतच नाही की आमचा मुख्यमंत्री पाहिजे किंवा तुमचा चेहरा असावा, चेहरा असावा, चेहरा असायला पाहिजे। ही एक धोरणात्मक भूमिका घ्यावी असं आमचं सगळ्यांना आवाहन होतं। त्यालाच ते बोलतात ते नंतर केलं जाणार। असं बघू, आम्ही राज्याच्या जनतेने चेहरा ठरवलेला आहे। असं आहे की ही महाविकास आघाडी आहे आणि चेहरा डिक्लेअर करणार नाही, ही काँग्रेसची भूमिका आहे, ही काँग्रेसची भूमिका आहे। काँग्रेसकडे चेहरा असेल तर त्यांनी काही डिक्लेअर करायला हरकत नाही, आम्ही त्यांना पाठिंबा देऊ। महाराष्ट्राला सर्वमान्य होईल असा एखादा चेहरा असेल काँग्रेस पक्षानं
तर त्यांनी जरूर आम्ही त्यांना पाठिंबा द्यायला कधी तयार आहोत असं उद्धव ठाकरे साहेबांनी वारंवार सांगितलेलं आहे. किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडे तसा एखादा चेहरा असेल तर त्यांनी तसं स्पष्ट करावं. पण लोकांना एका चेहऱ्याची अपेक्षा नक्की असते असं आमची भूमिका आहे. सर, यालाच लागून चेहरा आहे याचा अर्थ साहेब शिवसेनेचा चेहरा आहे. आमच्याकडे आहेत ना चेहरे. सर, आमचा चेहरा एकच आहे ना. यालाच लागून हरियाणामध्ये पण मल्टिपल फेसेस होते सीएम पोस्टसाठी, तिथे इनफायटिंग झाली आणि काल काँग्रेसच्या मीटिंगला हेच सांगितलं की महाराष्ट्रामध्ये हरियाणा होऊ द्यायला नाही. तर मल्टिपल फेसेस असल्यावरती इनफायटिंग होतो हा देशातल्या आतापर्यंतच्या निवडणुकातला अनुभव आहे. भारतीय जनता पक्ष आणि आम्ही जेव्हा एकत्र काम करत होतो 25 वर्ष, तेव्हा जो फॉर्म्युला होता की ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री होईल हे असं साधारण ठरायचं. मग एखाद्या मित्र पक्षाचे जास्त आमदार येऊ नयेत म्हणून पाडापाडी व्हायची. भाजपने आमचे अनेक उमेदवार त्या काळामध्ये पाडले कारण आमचा आकडा वाढू नये म्हणून. अगदी मुंडे साहेबांच्या काळात असतील आणि फडणवीसांच्या काळात सुद्धा उमेदवार पाडायचे. आकडा वाढला तर ह्यांचा मुख्यमंत्री होईल म्हणून चेहरा पाहिजे. आणि सूत्र जे आहे, धोरण जे आहे त्याच्यामध्ये एक वाक्यता आमची होऊ शकते अनेक बाबतीत. पण आम्हाला भारतीय जनता पक्षाबरोबरचा अनुभव अत्यंत वाईट आहे. आमदार आमचे लोक पाडले जिंकणारे, बंडखोऱ्या करायला लावल्या त्यांच्या लोकांना, हे सगळ्यांना माहिती आहे. गोपीनाथराव मुंडे साहेबांनी सुद्धा त्या काळात अर्थात असं आहे की राजकारणामध्ये अशा गोष्टी होत असतात. पण मग आता काय स्थिती? आता पण पाहू ना. आता आमच्यामध्ये तसं अशा प्रकारची वातावरण आमच्या 3 पक्षात नाही. आम्ही एक दिलानं लढतो आहोत. माननीय शरद पवार, माननीय उद्धव ठाकरे, माननीय राहुल गांधी हे सगळे एकमेकाशी संवाद साधून आहेत आणि आम्ही करू. शिवसेनेकडे चेहरा आहे, शिवसेनेचा चेहरा कोण असेल इकडे? काँग्रेस एनसीपीकडे चेहरा नाहीये पण शिवसेना नाही, त्यांच्याकडे पण चेहरा असू शकतो. मी असं भरपूर चेहरे आहे. तो काँग्रेस पक्ष नाही, काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे, खूप मोठा पक्ष आहे असं नाही. आतापर्यंत काँग्रेसने अनेक राज्यात मुख्यमंत्री दिलेत, महाराष्ट्रात मुख्यमंत्री दिलेले आहेत. महाराष्ट्रासोबत वायनाड आणि नांदेडच्याही पोटनिवडणुका होऊ शकतात. प्रियंका गांधी जाहीर केल्या पाहिजेत कारण प्रियंका गांधीला रोखण्यासाठी अनेक कारणं त्यांनी मध्यंतरी समोर आणली. पाऊस पडतोय, दरडी कोसळल्या होतात. सर, भाजपची काल एक बैठक झाली, त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राचा हरियाणा असं कोणाची बैठक? काँग्रेसची, भाजपची. पण बरोबर आहे, आमची पण ती अपेक्षा आहे की आम्हाला हरियाणाच्या निकालासंदर्भात आम्हाला धक्का बसला आहे. तर हरियाणामध्ये आम्ही जिंकलो असतो भले काँग्रेस पक्ष, तर आम्हाला नक्कीच बळ मिळालं असतं. पण नक्कीच आम्ही महाराष्ट्रात हरियाणा होऊ देणार नाही हे मात्र सत्य आहे. काँग्रेसने स्वतःच्या मित्रपक्षांना ऐकलं पाहिजे, त्यांना सांभाळलं पाहिजे असं वाटतं का तिकडे? नाही, आम्ही एकमेकांचं ऐकतो. असं काय या संदर्भात असं काय फार चुकीची माहिती बाहेर आली असेल तसं नाही आहे. काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि आमचे इतर मित्र पक्ष आमच्यामध्ये पूर्ण संवाद आहे. चला. टोल माफीचा निर्णय घेण्यात